मी सचिन पारखी सर. मी 2023ला रिपीट आलतो नाही का, रिपीटर बॅचला होतो मी. रिपीटरसाठी आलो. 2023ला बॅच केली ती. परमनंट जॉबला आहे मी 2023ला. मला नोकरी सोडायची आहे. तुमचा क्लास करून गेल्यापासून मी 2023पासून एक पण दिवस बसलो नाही. लॉस केला आहे, 9-10 लाख रुपये लॉस केला आहे, पण ते माझ्या चुकीमुळं. पण मी त्यावेळेसपासून बसलो नाही, तर आज कुठं चालायला शिकलो. मी मागच्या महिन्यात 3 लाख प्लसमध्ये आलो नाही का, ह्या महिन्यात पण 1.5 लाख आलो आहे. तुम्हाला सांगतो, ही स्ट्रॅटर्जी सगळ्यांना वाटते सोपं आहे, एवढा खेळ सोपा नाही आहे नाही का. जे ज्यावेळेस तुम्ही घासता ना त्यावेळेसच कळन तुम्हाला. 1 मिनिट पण बसलो नाही मी नाही का. नाईट करून यायचं तरी पण मी जागा राहायचो रात्रभर. हे सोपं वाटतंय सर यांना. जे म्हणजे नाही का, आपण लहानपणी महाभारत बघायचो, ते तपश्चर्या करायचे पहिले, मग देव त्यांना काही करायचं नाही का, हे करा, वारं सोडा, हे करा, पाऊस पडा, किती तपश्चर्या हे भंग करायचा प्रयत्न करायचे नाही का, किती हे राहतोय. तसं जर तुम्ही हे म्हणजे तशाप्रमाणे मी हे करतोय. तुम्ही जर सक्सेस झाले तर देव तुम्हाला माहिती मागा आता काय मागायचं. तसंच ह्याच्यात पण आहे. तुम्ही जर सक्सेस झाले ना 3 वर्ष, तर तुम्ही स्टेबल राहिले ना, तर तुम्हाला काय पाहिजे ते भेटणार आहे ह्याच्यात नाही का. आता मला तो रिझल्ट आलेला आहे, कारण की मला माहिती मी दुसरा तुषार भुमकर बनून दाखवणार नाही का. कारण की मला बनायचं आहे नाही का. मी डोक्यातच ठेवलेलं आहे. 3 वर्ष मी काहीच बघत नाही, दुसरं काहीच नाही. मी एक पेमेंट स्लिप जपून ठेवायचो. ती आता त्या 2023पासून तर त्या कुठं गेल्या मला माहीत पण नाही. पण मी ह्याच्यातच लक्ष देऊन कंटिन्यू नाही का कंटिन्यू करतोय. आणि नाही का आज प्लसमध्ये आहे, आणि आज चांगलं वाटतं जरा अजून पण नाही का, एकदम मस्त वाटतं नाही का. पण तुम्ही नाच सोडू नका. किती जरी लॉस झाला ना तरी तुम्ही टिकून राहा. देव तुमची परीक्षा घेणार, कसा करतो हा, काय करतोय. तुम्हाला जायचं आहे ना, मोठं व्हायचं आहे ना, तुम्ही फक्त टिकून राहा, करतच राहा नाही का, तुम्हाला यश मिळणारच आहे.